नमस्कार. आपण आलोय संगम माहुलीमध्ये. तर आपल्याला संगम माहुलीची जी ही सगळी परिसर दिसतोय त्याची माहिती आणि मंदिरांची माहिती जर आपल्याला माहिती सांगणार. नमस्कार. आता हे मंदिर म्हणाल तर हे मंदिर शाहू महाराजांच्या काळातलं आहे. साधारणतः जी घंटा जी आहे मंदिराची त्याच्यावरती 1744 असं साल इंग्रजी अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. त्या मंदिराचं ह्या देवाचं नाव आहे श्री काशी विश्वेश्वर. तर ही मंदिर बांधलंय कोणी तर हे मंदिर बांधले अंश संस्थान. त्यांची ही खाजगी प्रॉपर्टी आहे. आमच्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी ह्या चीफ ट्रस्टची आहेत. माझं नाव श्री हरी पुजारी, माझा मुलगा श्रेयस पुजारी. नमस्कार. तर हे मंदिर जे आहे ते काशी विश्वेश्वर या मंदिराचं नाव. मंदिराची स्थापना म्हणाल तर ही साधारणतः 1730च्या दरम्यान झालेली आहे. ही घंटा जी आहे ती 1744 त्या घंटेवरती साल इंग्रजी अक्षरामध्ये. तर हे मंदिर बांधलं कोणी, याचं बांधकाम 1730 ला चालू झालेलं असावं आहे. ते औंधचे राजे जे आहेत श्रीपतराव पंतप्रतिनिधी त्यांनी या मंदिराचं बांधकाम करून घेतलेलं. शाहू महाराज इथं स्नानासाठी यायचे. वर्षाचे पर्वकाल जे आहेत ते पर्वकालासाठी शाहू महाराज स्नानासाठी यायचे. तर तेव्हा स्नान करत असताना त्यांना संकल्प सांगण्यासाठी ब्राह्मण लागायचे. तर ते ब्राह्मण इथं वस्ती नव्हती, ब्राह्मण मिळायचं नाही. मग ते काम पंतांना करायला लागायचं. असं करत असताना वर्षातून 4-5 पर्वकाल असायचे त्यावेळेस ते नेहमी यायचे. परंतु ते संकल्प सांगण्यासाठी ब्राह्मण नाही मिळालं, मग करायचं काय. मग असं त्यांच्या मनामध्ये विचार आला की या संगम माहुली काठावर तीर्थक्षेत्राच्या काठावर एक शिवालय बांधावं. म्हणून त्यांनी शिवालय बांधण्यासाठी पंतांना सांगितलं आणि ते पंतांच्याकडून करून घेतलं. औंधचे श्रीपतराव पंतप्रतिनिधी म्हणून आहेत आणि त्यांच्या ज्या आता नाथसिंहबाई ज्या आहेत आता गायत्री पंतप्रतिनिधी ते आता कारभार संपूर्ण पाहतात. अशा मंदिराचा इतिहास आहे. एकच मंदिर नाही आहे, ते काशी विश्वेश्वर, समोर रामेश्वर, हा उत्तरेला आहे संगमेश्वर, माझ्या पाठीमागच्या बाजूला उत्तरेला संगमेश्वर आणि मंदिराच्या बरोबर ईशान्य कोपऱ्यामध्ये बिल्वेश्वर, अशी 4 मंदिर आहेत. त्या मंदिराच्या बरोबरच ते आपण दीपमाळ पाहतात, ते दीपमाळ्याच्या पुढे म्हणजे वाळवंटामध्ये शाहू महाराजांची समाधी आहे. शाहू महाराजांची समाधी तिथूनच साधारणतः 25 मीटर अंतरावरती ताराराणीची समाधी, महाराणी ताराराणी या बाजूला म्हणजे समोरच हा जो वाळवंटातला नंदी, पायरीवर नंदी आहे, नंदीच्या पाठीमागच्या बाजूला. आणि या संगम माहुली ग्रामेच येसुबाईंची समाधी सुद्धा आहे. एवढंच नव्हे तर शाहू महाराजांचा श्वान जो पुत्रा त्याची समाधी इथं संगम माहुलीमध्ये आहे. तसं इथं कृष्ण आणि वेण्णा या 2 नद्यांचा पवित्र संगम आहे. हे कृष्णेला इतकं महत्व आहे, गेला काशीच 2 वेळा अथवा केली गयावर्जने नेल्या कावडी कुंभ 2 भरुणी रामेश्वरा वाहुनी. हे संवत्सर वर्ष 60 कपिला ते पुण्य एकीकडे आणि कृष्णेचे जरी एक मार्जनकडे ते पुण्य एकीकडे, असं कृष्णेचं महात्मा. म्हणजे कृष्णा विष्णू तनु साक्षात. कृष्णा ही विष्णूंची मुलगी आहे. कृष्णा विष्णू तनु साक्षात. वेण्णा देव महेश्वर. वेण्णा कोणाची आहे? शिवाची. उभय संगमो यत्र, दोन्हींच्या संगमामध्ये स्नान केलं असता मुक्तीच तत्र न संशय. म्हणजे एवढं आपल्या कृष्णाचं महत्व, इतकं कृष्णाचं महत्व आहे, त्या संगमाचं महत्व आहे. असा हा कृष्ण आणि वेण्णाचा संगम. कृष्ण आणि वेण्णाचा संगम. हे त्यासाठी याला दक्षिण काशी म्हटलं जातं. दक्षिण काशी संगम माहुली. दक्षिण तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली. हे पूर्वीच्या काळात एक बेट होतं. हा, मग शाहू महाराजांनी इथे 40 ब्राह्मणांची वस्ती केली आणि त्यानंतर मग हे गाव उदयास आलं. नंतर पूर्वीपासून ह्याला म्हणायचे पहिल्यांदा माहुली एवढंच गाव होतं, श्री क्षेत्र माहुली. मग हे क्षेत्र अलीकडच्या माहुलीला आहे ते क्षेत्र माहुली. आणि ह्या संगमामुळानंतर मग पंचायत राज स्थापन झाल्यानंतर मग ह्या संगम माहुली ह्या नदीच्या ह्याच्यामुळे 2 विभाग झाले. मग ते क्षेत्र माहुली, याला संगम माहुली अशी नावं पडली गेली. आणि ते जे क्षेत्र माहुली त्याचा कधी
नाही. स्थापना कशाची? मंदिरांची नाही त्या मंदिर ते अंगळांचं मंदिर, रामेश्वरचं मंदिर अंगळांचं आहे. त्याच काळात झालेले त्याच आहे. काळात झालेली आहेत. हा, पण ते अगोदरपासून पूर्वीपासून गाव होतं. गाव होतो आणि संगमनेरनंतर वसवलेलं गाव आहे. ठेवलेलं गाव. माहुली म्हणून जे गाव आहे ना तेच ते म्हणजे हे आता नवीन वसवलेलं आहे. वसवलेलं. इथं ब्राह्मण वस्ती संपूर्ण, मग त्यांना शेती जमिनी देऊ केल्या, पूजा अर्चेसाठी वगैरे आम्हाला आणलं, आम्हाला बाहेर गावून आणलं इथं पूजा करण्यासाठी. आम्ही इथं सांगितलं, आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही इथं आहोत. पिढ्यानपिढ्या आम्ही वंश परंपरागत आम्ही पुजारी आहोत. आणि इथं विधी पण होतात. हा, इथं नक्षत्र शांती, समजा तुमच्या पंचांगामध्ये काही दोष असतील, तुमच्या पत्रिकेतले दोष असतात, द्विपाद नक्षत्र असेल, अश्विनी नक्षत्र शांत असेल, किंवा कालसर्प असेल, कालसर्प असेल, त्या सर्व अशा- शांती इथे त्या होतात. सर्व शांती ज्या आहेत ना, ज्या नाशिकला त्र्यंबकेश्वरला ज्या होतात, नारायण नागबली, बरोबर आहे. त्या सर्व शांती इथे होतात. त्या सर्व शांती आहेत ना, इथं पौराहित्य ते पुरोहित करतात. ज्याचे जे असतील क्लायंट असतील त्याप्रमाणे त्यांचे जे पुरोहित तिथं शांत करतात. शांती करण्यामागचं संगमामुळे इथं हा, संगमामुळे. हा जर संगम तीर्थक्षेत्रामुळे नसता, तीर्थक्षेत्रामुळे तेवढं पवित्र स्थान आहे आपल्या या संगममाऊलीचं, की तिथेही तुमच्या सर्व पापांचं हरण होतं. एवढाच आपण श्लोक पाहिला की ह्या दोन नद्यांच्या संगमामुळे एवढं पवित्रता आहे की त्याच्यामुळे सर्व पापांचं शालन शालन होतं. होतं. इथे ह्या शांती कर्म वगैरे सगळे होतात. पाहिलं असेल तर दीपमाळी सर्वात जशी मोठी औंधची दीपमाळी. तुम्ही औंध पाहिला असेल तर औंधची दीपमाळ आहे, तशी दीपमाळ आहे ही. त्रिपुरारी पौर्णिमेला ते दीपमाळ पूर्ण लावली जाते. सगळीकडे दिवे लावले जातात. सगळे दिवे लावले जातात. बाहेरचे जे कोनाडे आहेत त्या तटबंदीच्या तिथं ते कोनाडे दीप म्हणजे दिव्यांनी उजळवले जातात. हे कधी होतं? हे त्रिपुरारी पौर्णिमेला. हम्म. म्हणजे तुळशीची लग्न असतात बघा, तुळशी लग्न एकादशीला चालू होतात. कार्तिकी पौर्णिमा ती त्रिपुरारी पौर्णिमा असते. म्हणजे उत्सव असतो, दीपोत्सव असतो. दीपोत्सव असतो. या मंदिराची जी आपण पाहतोय मंदिर कशा स्वरूपात आहे, तर बाहेर तुम्ही नंदी मंडप पाहिला असेल तर हा सभा मंडप आहे आणि आतमध्ये गाभारा, आणि गाभाऱ्यामध्ये एकूण तसं पाहायला गेलं तर मुख्य देवाचा गाभारा, नंतर घंटी गाभारा, हा सभा मंडपाचा गाभारा, आणि बाहेर नंदी जे आहे नंदीचं वेगळं स्थान, त्यासाठी मंदिरच बांधलेलं आहे. उजव्या बाजूला शनी मारुती, तिकडे वीर मारुती, अशी मंदिर बाजूला आहेत. गणेश आणि दोन नद्यांच्या संगमामध्ये जे आहेत कृष्णा आणि वेण्णा, समोरून येते ती कृष्णा आणि इकडून येते ती वेण्णा. दोन नद्यांच्या संगमावरती असलेलं हे संगमेश्वर मंदिर. हा, आणि तेच संभाजी महाराजांचे आणि जे म्हणते संभाजी महाराज ते लडखणाकडे गेले तो प्रसंग इथेच झालेला होता इतिहासामध्ये. तेच संगममाऊलीमध्ये इथे जर रामदास स्वामी आणि संभाजी महाराजांची भेट सुद्धा इथेच झालेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भाग 2 मध्ये आपण मंदिराच्या रचनेविषयी आणि त्याच्या सुंदर शैलीविषयी पाहणार आहोत. धन्यवाद.